झी 24 तास एक पाऊल पुढे। नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ बनवण्यात येतात, परंतु ठाण्यात मात्र फुटपाथच गायब झालेत। शहरात ज्या ठिकाणी फुटपाथ आहेत त्यांची प्रचंड दुरवस्था आहे, तर इतरत्र फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय। विशेष म्हणजे चक्क महापौरांच्या वॉर्डातच असं चित्र पाहायला मिळतंय। ठाण्यातील वसंत विहार आणि गांधीनगर परिसरातील फुटपाथांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात आहे। काही ठिकाणी फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केलंय, त्यामुळे लोकांना चालण्यासाठी फुटपाथच उरलेला नाही। थोड्याफार फरकानं सर्वच लोकप्रतिनिधींच्या वॉर्डात असं चित्र आहे। महापौरांच्या वॉर्डातही हीच स्थिती आहे। सर्वसामान्य नागरिक त्यावर नाराजी व्यक्त करतायत। नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही असंच म्हटलं जातंय। फुटपाथ नावाची चीजच राहिलेली नाही आहे। सामान्य माणसाला, ज्येष्ठ नागरिकांना चालणं मुश्किल झालेलं आहे। ज्या फुटपाथवर गटार आहेत त्यांची झाकण उघडी आहेत। पाऊस प्रचंड पडला की अतिशय धोकादायक परिस्थिती आहे। अतिक्रमण तर एवढं वाढलेलं आहे, फुटपाथ हे शोधावंच लागतोय। महापालिकेचं बिलकुल या गोष्टीकडे लक्ष नाहीये। त्या पळीवर तुम्ही बघा, सरळ माणसाला सरळ चालता सुद्धा येत नाही, म्हाताऱ्या लोकांसुद्धा। तर अशा परिस्थितीमध्ये सर्व याला जबाबदार कोण? नगरसेवक जबाबदार आहेत, की स्थानिक नगरसेवक जबाबदार असल्या कारणाने सगळा घोळ चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी, आणि कोणीही काही कारवाई करू शकत नाही। पोलीस कंप्लेंट देऊन सुद्धा कारवाई करू शकत नाही। वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना चालण्यासाठी फुटपाथची खूप गरज असते, मात्र अक्षरशः बुलडोजर चालून फुटपाथ नामशेष केले जात आहेत। स्थानिक नगरसेवकांची हातमिळवणी करून फेरीवाल्यांनी त्यावर अतिक्रमण केलंय। नगरसेवकांनी जर ठरवलं की आपला प्रभाग अतिक्रमण मुक्त ठेवायचा, पदोपद रस्त्यावर जाणाऱ्या लोकांसाठीच मोकळे करायचे, तर ते शक्य आहे। परंतु हे मनावरच घेत नाहीत आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे। ही परिस्थिती बदलली नाही तर ठाण्यात काही वर्षांपूर्वी फुटपाथ होते असं म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर येईल। फुटपाथ गेले कुठे? नागरिकांना फुटपाथ मिळत नाही चालण्यासाठी। आणि सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा जो वॉर्ड आहे हा ठाणे महापौरांचा वॉर्ड आहे। ते या वॉर्डचे नगरसेवक आहेत, तरीही अशी दुरवस्था ही खूप मोठी शोकांतिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रतन भौमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।